मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मानवी मेंदू आणि हत्तीचा मेंदू यामध्ये काय फरक आहे हे पाहणार आहोत। मानवी मेंदू हा न्यूरॉन्स नावाच्या पेशींनी बनलेला असतो। मानवी मेंदूत सुमारे 86 अब्ज न्यूरॉन्स असतात। शरीरातील एकूण ऊर्जेपैकी 20% ऊर्जा ही मेंदू वापरत असतो। मेंदूला जर 5 सेकंद जरी रक्तपुरवठा खंडित झाला तरी माणूस बेशुद्ध होतो। प्रौढ मानवी मेंदूचे वजन सरासरी 1300 ते 1400 ग्रॅम असते। महिला मेंदूचे वजन साधारणतः 1130 ग्रॅम एवढे असते। मेंदूला सुमारे 18% ऑक्सिजनची आवश्यकता असते। मेंदूची कार्य। मेंदू हा प्रत्येक सजीव प्राण्यांचा रिमोट कंट्रोल आहे। म्हणजेच याचा अर्थ स्मरणशक्ती, चव, तहान, भूक, उत्सर्जन, तापमान, श्वासोच्छवास, शरीरात असणारी ग्लुकोज, रक्तदाब, रक्तशर्करा, हृदयाचे ठोके, भावना, कला, दृष्टी, ध्वनी, स्थिरता, कार्यक्षमता या सर्व गोष्टींवर मेंदूचे नियंत्रण असते। तर मित्रांनो, हा भाग झाला मानवी मेंदूचा। आता आपण जो काही हत्तीचा मेंदू आहे तो कशा प्रकारे आहे याविषयी जाणून घेऊ। तर हत्तीच्या मेंदूचे वजन सरासरी 5 ते 5.5 किलोग्रॅम असते। म्हणजे याचाच अर्थ मानवी मेंदूपेक्षा तिप्पट न्यूरॉन्स हत्तीच्या मेंदूमध्ये असतात। हत्तीच्या मेंदूत सुमारे 257 अब्ज न्यूरॉन्स असतात। हत्ती हा इतर प्राण्यांपेक्षा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो। हत्तीच्या मेंदूची कार्य पुढीलप्रमाणे। शिकणे। कोणतीही गोष्ट हत्तीला शिकवल्यास तो ती शिकून घेतो। नक्कल करणे, दुःखी होणे, खेळणे, परोपकार करणे, साधनांचा वापर करणे, करुणा, सहकार्य, आत्मजागरूकता, स्मृती, मुखसंवाद ही कार्य हत्तीच्या मेंदूची आहेत। मनुष्याप्रमाणे बोलता येत नाही, परंतु कुटुंबात राहतात तेही अगदी प्रामाणिकपणे। हत्ती हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे इतिहासात त्याचा वापर बलशाली गजदलात झालेला आपणास दिसून येतो। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढेच। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।